श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले। द्वादशोध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थचे। खिन्न झाला चोळप्पा मने श्रींची पूर्ण कृपा मजवून तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले असे वर्तमान बाळप्पा एक निष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंद करीतसे। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तयात एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेसी थोर या जगी। सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवे करास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी पाहून या अशी परी बाई अंतरी कोपली। म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासून बाळप्पासी त्रास देते अनिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बोत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राज मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी लोभत चंद्रा द्यावा की। सुंदराबाई बोलली तो है चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर मने द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हा नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुनी सत्वर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून तयासी दुरी करावे राणी म्हणत असे। पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा सांग समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुण्या झोळी समर्थे करी घेतली। अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली। झोळी चोळप्पाते देऊन समर्थ बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटलय ऋण स्वस्त आता बसावे। पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्री चरण अंतरले। तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान
राणीच्या आज्ञेनं शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्याने उठून चोळप्पासी आपण बसले स्वामीपाशी. चोळप्पांच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावणी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोने बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराणावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा ऐको या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकराने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्याने मांडिले. श्री स्वामी समर्थ त्या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करोण. बाईची कृते दरबारी विदित केली थोर थोरी. बाईनी राहावे धुरी श्रीचरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीचा भिवोनी तैसन केले त्याने. समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्याने त्याच दिवशी पाठविले फौजदार असे. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोकफार घेत उर बडूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार रावणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभू. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिलसे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणे आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणे आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करीती. सद्भावे जी नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊन चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वदती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडा.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभम भवति।